केजरीवालना रोहित पवार यांनी सगळं समजून सांगितलं. त्यांचे जवळचे सगळे खासदार आता संसदेमध्ये हा आवाज उठवला पाहिजे. आता तिथनं सगळी सुरुवात झाली आणि अगदी चंद्रबाबू नायडूंच्या तिथं राज्यात जाऊन सगळं सांगायला तयार आहे. एवढी ताकद. याच्या मागं इंडिया आघाडी आहे. इंडिया आघाडी आहे आणि एनडीएच्या विरोधातच हा शड्डू मारायचं अशा पद्धतीचं वरचं राजकारण चालू आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका आहे आणि अजितदादा पवार हे मोठं व्यक्तिमत्व होतं. उद्याच्या काळातलं ते मुख्यमंत्री पदाचे रेसमधले उमेदवार होते आणि त्यांचा जर का घातपात असेल आणि तर ते सोपं जाणार नाही आहे. म्हणजे घातपात जर का निघणार असेल तर रोहित पवार एवढं टेक्निकली सगळे मुद्दे आणतायत, सगळं बोलतायत. मग खरं नक्की काय आहे आणि FIR नोंद करून घेतला जात नाही आहे. हा राग त्यांना प्रचंड आहे आणि पवार साहेब ह्याच्यामध्ये उघड आलेले दिसत आहे.